फिनलंडहून स्नेहल सादर करतीये पुलंची एक अजरामर अशी कलाकृती, वाऱ्यावरची वरात या नाटकातलं एक स्वगत. आणि त्यानंतर फ्रान्सहून मनीष सादर करणार आहे, त्यांनी स्वतः लिहिलेलं एक विनोदी एक पात्री. पु ल म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल काही आठवण आहे का ग? हो तर प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की पुलंची एकदा तरी भेट व्हावी, असं आमच्या पिढीतलं तरी होतं. त्यामुळे आम्ही ते भाग्य समजतो आमचं. आणि संस्कार भारतीय अखिल भारतीय संस्थेतर्फे एक असा उपक्रम राबवला जायचा की कलाकारांनी ज्येष्ठ दिग्गज कलाकारांच्या घरी जायचं, गुरुपौर्णिमेला त्यांच्या दारात एक रांगोळी काढायची आणि त्यांना एक श्रीफल आणि मस्त गुलाबाच्या फुलांचं गुच्छ द्यायचा. असं साधं सोपं गुरुपौर्णिमा होती, नमस्कार करायचा. आणि आम्हाला काय भाग्य, चक्क पुलंच्याकडे गुरुपौर्णिमेला जायला मिळालं. मग त्यांच्या दारात सुंदर रांगोळी काढली. सुनीताबाईंनी हळूहळू पुलंची तब्येत थोडी ठीक नव्हती, पुलंना दारापाशी आणलं आणि त्यांनी त्या रांगोळीकडे बघत डोळे मिचकावत वा काय सुंदर रंग आहेत असं म्हटलं. मग आम्ही आतमध्ये बसलो, त्यांच्याशी थोडंसं बोललो. तर पुलंची भेट म्हणजे एक काय चतुरस्त्र असं हे व्यक्तिमत्व, जन्मभर आपल्याला फुलवत ठेवणारे पुलं असे. त्यांची भेट झाली आणि खूप त्यांनी कौतुक केलं या उपक्रमाचं. आणि त्यावेळी त्यांच्या पायावर थोडीशी सूज होती, तर त्या सूज असलेल्या पायांकडे मिश्किलपणे बघत ते म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का की ब्रेडला हिंदीमध्ये पाव का म्हणतात? आणि स्वतःच्या पायाकडे, टम्म फुगलेल्या पायाकडे बघून त्यांनी ही कोटी केली. खरंच ते कोट्याधीश होते शंतनू. त्याचं कारण असं की कोट्यावधी रुपयांच्या देणग्या जराही कुठे नाव कोरून न ठेवता त्यांनी सगळ्यांना दिल्या, म्हणून ते कोट्याधीश. वारंवार अशा कोट्या करायचे, स्वतःच्या जगण्यावर सुद्धा, स्वतःच्या दुखण्यावर सुद्धा त्यांनी कोट्या केल्या, म्हणून कोट्याधीश होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोटी कोटी मराठी मनांवर अधिराज्य करणारे म्हणून ते कोट्याधीश होते. असे कोट्याधीश पुलंना कोट्यावधी जनतेतर्फे आपण अभिवादन करूया आणि त्यांची कलाकृती आणि पाठोपाठ एकपात्री पाहूया. चालेल. काय हो तुमचा भाजी बाजार? खाली जाऊन 2 आण्याचं अळू आणा म्हटलं तर इकडं येऊन बैल वरडतात तसं गात बसलं. गाणं 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 कंठाळा आला. अरिष्ट नाही तर. मालताई, ते तुमचं बायको कुठं गेलं? गरीब बिचार, पाप, सारखं काम 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 करत. माझ्यासारखं असतं तर पेटी फोडून बंब पेटवला असता. गृहस्थ माणसाचं घर दिवस म्हणून नाही, रात्र म्हणून नाही, सारखं आपलं गाणं गाणं गाणं. कंठाळा आला. अरिष्ट नाही तर. लोकांच्या घरात स्वयंपाकीण असतात, तुमचं स्वयंपाकीण पळून जाणार नाही तर काय? हे असलं बरं ना. घशात काही खाज येतं का हो तुमच्या अळू खाल्ल्यासारखी? आणि देसाई मास्तर, तुम्ही इकडंच. तुमचं बायको माहेरी गेलं ना हो बाळंतपणाला, तिच्याकडे जाऊन बघायचं गिगायचं नाहीच की काय म्हणते मी. आणि तुम्ही बघत काय बसलात? भाजी कोणी आणायचं ते? दिवसभर बघा गाणं गाणं गाणं. आंघोळ करायला मोरीत बसतात, नळ डुचकीवर सोडतात आणि खाली गात बसतात. अर्धा अर्धा तास आंघोळ, पण खाली पंचा सुद्धा भिजत नाही हो. पुढे एकदा खुर्चीचं लात्त मोडलं. खुर्चीचं लात्त हो म्हटलं खाली जाऊन दुरुस्त करून आणा, तर इकडं येऊन गात बसतात. यांच्या बरोबर कुठं जायचं, यांच्या बरोबर कुठं जायचं म्हणजे लाज वाटतं बघा. पुढे एकदा बसस्टॉपावर उभं होतो. बसस्टॉपावर हो तर तिथंही यांचं या 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 चालूच की हो. पुढे एकदा चहाचं पुढं संपलं. चहाचं पुढं हो म्हटलं वाण्याकडे जाऊन चहा घेऊन या, तर समोरच्या इराण्याकडे जाऊन एकटाच चहा पिऊन आलं. त्या इराण्याकडचं कोंबड्याचं, अंड्याचं, कांद्याचं हात लागलेला चहा. मी काय धर्मबिर्म सोडलाय की काय त्या जोशीणबाई सारखा कांदा खायला? ते जोशीणबाई हो, ओ ते गिड्ड, ते जोशीणबाई चोरून अंडी घालतो. मग खोट की काय? ते जोशीणबाई आपल्या पोराला, नवऱ्याला, सगळ्यांना अंडी खायला घालतं. माझं माहेर म्हणजे कर्नाटकाचं पाशस्त घराणं. माझं वडील चंडकेश्वराचं पुजारी. माझं आजी त्याच्या म्हातारपणात पाणी सुद्धा धुवून घ्यायचं. सोळ किवळ काही कडक्क म्हणता.
एवढी वर्ष मुंबईत काढली पण साधा चहा सुद्धा काचेचा कप्पा घालून घेतला म्हणता की काय शुद्र का काय मी कांदा खायला कांदा लसूण दिसून छे छे आता काय घसा फोडायचा तो फोडा आणि या म्हटलं घरी एकदा. जगामध्ये कुठेही असो प्रत्येक मराठी माणूस आपली भाषा आणि आपली संस्कृती जपून ठेवतो आणि आपल्या फ्रीजच्या बाजूच्या भिंतीवर एक मोळा ठोकून त्यावर काल निर्णय टांगून ठेवतो. नमस्कार, माझं नाव मनीष शानभाग. मी राहतो पॅरिसमध्ये पण मूळचा आहे बेळगावचा. असं मी एकदा एका पुणेकराला म्हणालो तर तो लगेच मला बेळगाव म्हणजे कर्नाटकात पडतं ना असं टोमणा मारला. तरी मी त्याचा गळा न दाबता माझ्या मनातली एक सुरेख भकारी बेळगावी शिवी मनातच देऊन मोकळा झालो. मी भारतात असताना थोडे दिवस होतो पुण्यामध्ये आणि आता राहतो पॅरिसमध्ये. तरी मला पॅरिस आणि पुणे या दोन्ही शहरात फारसा फरक नाही जाणवत. इथेही लोक तुमचा सहज अपमान करतात आणि आपल्या शहराबद्दल दोघेही भयंकर अभिमानी आहेत. मध्ये मी एका सोशल गॅदरिंगला गेलो होतो. तिथे वेगवेगळ्या देशातून लोक आलेले होते आणि प्रत्येकजण आपापली ओळख करून देत होते. म्हणजे मी अमुक तमुक ह्या देशातून आलो असं. तर एकटा म्हणाला आय एम हान्स फ्रॉम जर्मनी. दुसरा मी अमुक तमुक मेक्सिकोहून आलो. तिसरा एकटा जॉन फ्रॉम अमेरिका. तर एक तरुण मुलगी आली आणि तिने आपलं नाव सांगितलं आणि म्हणाली आय एम फ्रॉम पुणे. आता हा कुठला देश बरं? आय एम फ्रॉम पुणे. सर्वजण कन्फ्युज्ड. न्यूयॉर्क किंवा लंडन असंही तरी एखाद वेळा म्हणालं असतं तरी ठीक आहे, पण पुणे एव्हरीबडी इज कन्फ्युज्ड. तरी बरं सदाशिव पेठ असं नाही म्हणाल. अभिमान, बरं अभिमान. तसे कोणताही मराठी माणूस पुणे सोडाच देशाच्या बाहेर पडला आणि कुठेही गेला तरी नाटक मात्र करणार. जिथे जाईल तिथे नाटक. म्हणजे आम्ही ड्रामेबाज आहोत ना. ड्रामेबाजीत अव्वल नंबर. तर ते घरी असो किंवा रंगमंचावर असो नाटक मात्र करणार. तसेच मराठी माणसाच्या फूड हॅबिट्स खूप युनिक आहेत. उदाहरण म्हणजे श्रीखंड आणि पुरी ही मेन डिशच असणार. त्याला ते डेझर्ट म्हणून श्रीखंड चालणार नाही. 1-2 वर्षापूर्वी दिवाळीच्या निमित्ताने आम्ही एका फ्रेंच जोडप्याला घरी जेवायचं निमंत्रण दिलं होतं. तर ते आले आणि बेत होता श्रीखंडपुरीचा. आम्ही आणून ठेवलं समोर. तर ते मला म्हणाले यू हीट डेझर्ट फर्स्ट. पहिला मला वाटलं अरे श्रीखंड गरम करून आण म्हणतोय म्हणून. मी म्हणालो नाही नाही. Then I said, no. Shrikhand Puri is not dessert. It is main dish. For dessert, we have Puran Puri with दूध and तूप. पुढच्या वर्षी काहीतरी निमित्त करून त्यांनी आमच्याकडे यायचं टाळ आणि आय थिंक ते परत कधीच आमच्याकडे जेवायला नाही आले. तर असे काही खास पदार्थ कुठल्याही मराठी घरात कायम असतात. आमच्या वरसायच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये शेजारचे आमच्या घरी काय शिजले हे मसाल्याच्या वासावरून ओळखू शकतात. परवा एकटा शेजारचा मला म्हणाला यू कुक्ड वाहन भात टुडे. आणि परत 4 दिवसानंतर म्हणाला टुडे इट इज मसाले भात. आय कुड स्मेल दी गोरा मसाला फ्रॉम द ग्राउंड फ्लोअर. म्हटले आईच्या गावात. बर जाऊ दे. जानेवारीमध्ये संक्रांत म्हणजे तिळगुळाचे लाडू. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गणपती म्हणजे मोदक आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळी म्हणजे चकणा आय मीन फराळ. हे सण आणि खाणे याचे कॉम्बिनेशन कोणत्याही देशातला मराठी माणूस पाळणारच. बायका सुंदर 9वारी साडीचा बोंगा नेसाचा प्रयत्न करणार
आणि नाकात नथ अडकवणार, तर पुरुष डोक्यावर फेटा बांधायचा प्रयत्न करणार, अयशस्वी प्रयत्न पण प्रयत्न. शेवटी तो डोक्यावर शाल ठेवल्यासारखा दिसणार, पण युट्यूबवर व्हिडिओ बघून बघून प्रयत्न मात्र करणारच. काही असो, मराठी माणूस तो पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचा बेळगावकर वा पॅरिसकर असो, मराठी भाषा, संस्कृती, परंपरा ही थाटात जपतो आणि पोहे, वडापाव आणि श्रीखंड हे ताटात जपतो. फ्रान्स महाराष्ट्र मंडळतर्फे आपण सर्वांना विश्व मराठी संमेलनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही येतो, अभियांतो. लावणी हा एक खास असा शाहिरी प्रकारातला गीत प्रकार. पेशवाईपासून चालत आलेली ही नृत्य परंपरा आबाल वृद्धांना रमवणारी, पण एक वेगळाच स्वतःचा ठसका, तोल सांभाळणारी लावणी. या लावणीचे वेगवेगळे प्रकार आहेत. शाहिरी लावणी, बैठकीची लावणी, फडाची लावणी. सुप्रसिद्ध लावणीकार या निमित्ताने आठवतात. पेशवाई काळातले होनाजी बाळा, अनंत फंदी, राम जोशी, त्यानंतरच्या काळात गदी माडगुळकर, जगदीश खेबोडकर, त्यांच्यापासून ते अलीकडच्या गुरु ठाकूर पर्यंत अनेकांनी लावणी लेखनात उल्लेखनीय काम केले आहे. लावणीच्या विविध प्रकारांची रंगत आता पाहूया. सादर करत आहेत जर्मनीतले कलाकार. घरी बसून शीळ म्हणजे शिट्टी मारायला विसरू नका मंडळी. नमस्कार. विश्व मराठी परिषदेकडून जर्मनीतर्फे हा एक लावणी स्पेशल व्हिडिओ सादर करीत आहोत. लावणी प्रत्येकाने बघितली असेल, पण त्याच्या मागचे इतिहास व त्यातील प्रकार फार कमी लोकांना माहिती असावी. महाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटलं तर सर्व लावणी नृत्याचंच नाव घेतात. लावणीची ठसठसीत मुद्रा मराठी मनावर उमटलेली असूनही या कलेला हवी तशी प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही आणि ह्याची मला फार खंत वाटते. लावणी म्हणजे कामोत्तेजक भावनांचे घचोर दर्शन असेच मानले गेले. खरं तर लावणीबद्दलचा समज हा फार चुकीचा आहे. ह्यात फक्त शृंगार रस नसून सामाजिक व आध्यात्मिक पैलू आहेत. लोकांच्या आवडीमुळे लावणीतला फक्त शृंगार हा पैलू जास्त उठून आला. मधुकर वासुदेव धोंडच्या मराठी लावणी ह्या पुस्तकात त्यांनी लावणीची व्याख्या पुढील प्रमाणे लिहिली आहे. सर्वसामान्य जणांच्या मनोरंजनाकरिता त्यांना रुचतील अशा लौकिक, पौराणिक व आध्यात्मिक विषयावर रचलेली कडे व ढोलकी यांच्या तालावर विशिष्ट ढंगाने म्हटलेली खटकेबाज व सफाईदार पद्मवर्तिनी व भृंगवर्तिनी जाती रचना म्हणजेच लावणी. एवढंच नव्हे तर सोपान हरिभाऊ खुडे यांनी लिहिलेल्या लावणी रंग आणि रूप या पुस्तकात लावणीचे 16 प्रकार सांगितले गेले आहेत. तर आपण प्रत्येक प्रकार थोडक्यात बघूया. पहिला प्रकार, गणाची लावणी. पूर्वीच्या काळात सर्वप्रथम गणकरी पुढे येऊन तमाशाची सुरुवात करायचे. ही एका प्रकारची नांदीच आहे. प्रत्येक तमाशा फडाचा स्वतंत्र गण असतो. यात गणपती देवाला वंदन करतात. पूर्वी 5 गण असायचे, त्यानंतर 3 व आता फक्त 1 गण म्हटला जातो. विविध शाहिरांचे विविध असे गण प्रसिद्ध आहेत. दुसरा प्रकार, कृष्णाची लावणी. गणाची लावणीनंतर तमाशामध्ये गवळण सादर केली जाते. यामध्ये श्रीकृष्णाच्या विषयावर लावण्या गायल्या जातात. यामध्येच दिसून येते की राधाकृष्ण मधील प्रेम हे अत्यंत उच्च पातळीचे प्रेम समजले जाते. त्याची समज श्रोत्यांना देऊन भक्ती मार्गाकडे वळविण्याचा प्रयत्न केला जातो. दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी. दही दूध
वगाची लावणी. या लावणी प्रकारात कथा सादरीकरण असते. वगाच्या सुरुवातीला एक शिलकार म्हटला जातो. त्यावरून विविध पात्रे आपापले सादरीकरण सुरू करतात. लावणी पुढे सरकवण्यासाठी व पात्रांचे मार्गदर्शन करण्यासाठी शाहीर पुन्हा काही ओळी टाकतो. त्यामुळे त्याला टाकणीची लावणी असे म्हटले जाते. चौथा प्रकार वगाची लावणी. अजून एक कथा प्रकार सादर करणारी लावणी. पण ह्या प्रकारात लावणी कमी ओळीत पण जास्त वेळ चालत असे. यात सुरुवात व अंत सांगितल्याप्रमाणे असे, पण मधील सादरीकरण मात्र स्वतंत्र असते. सध्याच्या लावणीमध्ये वगापेक्षा गाणीच सादर होतात आणि हा प्रकार आजकाल होत नाही. पाचवा प्रकार फारसाची लावणी. फारसा या इंग्रजी शब्दाचा तमासगीर ग्राम्य भाषेत फारसा असा उच्चार करतात. कोणत्याही कथा, संवाद अथवा सामाजिक विषयाची विनोदी निर्मिती केली जाते, तर कधी टिंगलटवाळी करून सामाजिक विषयांवर टीका केली जाते. कॉमेडी शोजच्या या जमान्यात हा प्रकारही आजकाल एवढा प्रचलित नाही राहिला. सहावा प्रकार भेदिक लावणी. हा प्रकार शिवशक्तीचा झगडा, डफ गाणे, आध्यात्मिक शाहिरी अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखला जातो. या प्रकारात शिव व शक्ती या दोन बाजू असतात. वेगवेगळ्या विषयांवर सवाल जवाब होतात, जसे की सृष्टीची निर्मिती कोणी केली इत्यादी. यात चढाची व उताराची लावणी ह्याचा पण या प्रकारात समावेश असतो. जुगलबंदीचा खेळ करू बरोबरीला आलो दोघी तर हात मैत्रीचा हाती धरू ग ग ग ग. सातवा प्रकार ऐकीव लावणी. फडामधील गंभीर विषयाचा ताण कमी करण्यासाठी यात हलकं फुलकं मनोरंजन केलं जातं. सहसा हे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात एक कथात्मक लावणी प्रकारात सादर केली जाते. ऐकीव हे काल्पनिक अथवा जनमानसात प्रचलित असलेली एखादी लोककथा काव्यामध्ये गुंफलेली असते. आठवा प्रकार आख्यानपर लावणी. आख्यान म्हणजे कथा सांगणे. तसे तर सगळ्याच लोककला प्रकारांमध्ये आख्यान असतेच. जागरण, गोंधळ, भारुड, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांनंतर भाविकांच्या मनोरंजनासाठी आख्यान लावलं जातं. लावणी प्रकारातही आख्यानपर लावणी होत असते, ज्यात
लोककथा काव्य रूपात सादर केली जाते. 9वा प्रकार फडावरची लावणी. नाच्या, सोंगड्या, सरदार, ढोलकी हा फडाचा भाग असतो. फडावरची लावणी म्हणजे तमाशा फडावर झालेली लावणी. आजकालच्या काळात हीच लावणी प्रसिद्ध आहे. यात अनेक प्रकार मोडतात, जसे की शाहिरी लावणी, शृंगारिक लावणी, चक्कड लावणी, झगड्यावरची लावणी आणि सवाल जवाबाची लावणी. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर. 10वा प्रकार उपदेशपर लावणी. गुरुच्या उपदेशामुळे काही शाहीर भक्ती मार्गाकडे वळले आणि त्यांनी उपदेशपर लावणी लिहिल्या. यामध्ये विविध धार्मिक व सामाजिक विषयांवर उपदेश दिले गेले, जसे की पतिव्रता धर्माची शिकवण, पुत्र कसा असावा, संसार कसा चालवावा, स्वहितासाठी हरिभजन, मनापासून भक्ती करणे असे विविध लोकहिताचे उपदेश या लावणीद्वारे पोहोचत असे. 11वा प्रकार विनोदी लावणी. शाहिरी काव्य हे शृंगार रस आणि वीर रस यावर आधारलेले असून हास्य रस मात्र त्यात अभावानेच आढळतो. सामाजिक विसंगतीचे दर्शन विनोदी ढंगाने त्यांनी आपल्या काव्यामध्ये कुशलतेने घडविलेले आहे. 12वा प्रकार सामाजिक लावणी. लावणीमध्ये पेशवे काळातील समाजाचे प्रतिबिंब पडलेले आढळते. त्या काळातील भाषा, चालीरीती, शकुन अपशकुनाच्या कल्पना, स्त्रियांचे दागदागिने, स्त्री पुरुषांचे पोशाख, श्रद्धा, अंधश्रद्धा, सौंदर्याच्या कल्पना, त्या काळातील प्रेम प्रकरणे हा सारा सामाजिक इतिहास आपणास लावणीतून कळतो. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातन घालावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातन घालावू माझ्या साडीला. लावणी. बैठकीची लावणी ही बसून सादर केली जाते. लावणीतील शब्दानुसार कलावती अभिनय करत असते, त्याला अदा असे म्हणतात. चेहऱ्यावरच्या अभिनयाला भावकाम असे म्हणतात. बैठकीच्या लावण्या शास्त्रीय ढंगाने रागदरीत सादर केल्या जातात. त्यामुळे तबला, पेटी आणि सारंगी अशा शास्त्रीय वाद्ये यात वापरली जातात. बैठकीच्या लावणीचे प्रेक्षक वर्ग राजे, महाराजे, सरदार, उमराव, श्रीमंत, व्यापारी असे प्रतिष्ठित लोक होते. या प्रकाराची सुरुवात उत्तर पेशवाईत दुसऱ्या बाजीरावाच्या काळात झाली.
15वा प्रकार चित्रपटातील लावणी. चित्रपटात लावणीचा शिरकाव झाला 1935 मध्ये. स्वराज्य सीमेवर या चित्रपटात प्रथमतः लावणी आली. खऱ्या अर्थाने लावणी युग सुरू व्हायला 1946 साल उजाडावे लागले. पहिला ग्रामीण चित्रपट जय मल्हार प्रदर्शित झाला आणि रुपेरी पडद्यावर लावणी प्रधान ग्रामीण चित्रपटाचं नवयुग सुरू झाले. तर मंडळी, जर्मनीच्या या ग्रुपनी लावणीचा एक असा अभ्यासपूर्ण आविष्कारच आपल्यासाठी सादर केला. आता आपण लावणी हा बाजच पुढे घेऊन जाणारे नटरंगमधली अप्सरा आली. टीव्हीवरच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून प्रस्तुत झालेल्या मालिका गीतं ही सुद्धा एक खासियतच, नाही का? मालिका संपून गेल्या तरी गीतं मात्र रेंगाळत तशीच राहतात. अशाच काही मालिका गीतांचं सादरीकरण पाहूयात आयर्लंडवरून आलापी आणि नमिता यांच्याकडून. आणि या बहारदार मालिका गीतांनंतर मुरांबा चित्रपटातलं रसिक मनात एक मुरलेलं गाणं अनूप स्वीडनहून सादर करणार आणि त्या पाठोपाठ
2 खास नवीन मराठी चित्रपट गीतांवरील नृत्य सादर करणार आहेत आयर्लंडहून शर्वरी आणि जयेश. जडतो तो जीवा लागते ती आस, बुडतो तो सूर्य उरेतो आभास, कळे तोच अर्थ उडे तोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग, दाटते ती माया सारी तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घननिया डोह पोटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया. हाक देता तुला साद जाते मला, वेगळे प्रेम वेगळा सोहळा, कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा, चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा, तुला पाहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते रे. थोडी सागरनी आई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपोर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळी भास गच दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. चांदणचा फूल होती ओवळा पावली, माप मी ओलांडले अन दूर गेली फाटुकली, खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय, कोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय, थबकले उंबऱ्यात मी बाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट, हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतात डोळ्यात झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका.
जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन जादू नंतर लिकुनी सपनत जाग हपनी नशिबी भोगाचा डावला तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला माग पळून पळून वाट माझी लागली आणि तू वळून मी माझ्याकडं पाहिला उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे लपवुनी लपले लपवुनी लपलेच नाही भेटले माझे तुझे उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे दरवळाया लागली ही शांतता दोघातली आ आ आ दरवळाया लागली ही शांतता दोघातली एवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे केवढे गंधाळणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे आपल्या रोजच्या जगण्याला संगीतमय करणे म्हणजे एखाद्या वाद्यवादनात आत्मसात करण्यात
स्वतःला झोकून देणं. गायनाला साथ देणारी वाद्य असले तरी प्रत्येक वाद्याचा बाजच निराळा. शब्द नसले तरी आनंददायी सुरावटीत, तालात, ठेक्यात मन गुंतून जातं. हो, लयत आले बोलतात, अंतरात डोलतात. खास एक वाद्यवादनाची मैफल आपल्या पुढे आता सादर होणार आहे. वेगवेगळ्या देशातील लहान मोठे कलाकार, फिनलंडहून श्रावणी सादर करते बासरी, स्वीडनहून अरविंद पियानो आणि शेवटी सितार सादर करतोय स्वित्झर्लंडहून सागर.
नमस्कार, मी सागर जोशी. मी लॉझान स्वित्झर्लंड इथे EPFL नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये रोबोटिक्स या क्षेत्रामध्ये PhD करतो आहे आणि त्याचबरोबर पंडित रविचारी यांच्याकडे सतार शिकतो आहे. आज मी एक शास्त्रीय कंपोजिशन सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे राग यमन ह्याच्यामध्ये.
भावगीतांनी आपल्या रोजच्या जगण्याला, भावविश्वाला एक वेगळाच गंध दिला, सुरेलता दिली. आपल्याच भावना जणू कवी मंडळांनी आपल्यासाठीच गुंफल्या आणि भावसंगीताची एक वेगळी लोभस सुरेल वाट तयार झाली. भावगीतांच्या वाटचालीत विविध संगीतकार, गायक, गायिका यांनी आपल्या वैविध्यपूर्ण रचनांनी, गायनाने आपल्याला मनमुराद आनंद दिला. गीतकार, संगीतकार, गायक, गायिका यांनी भावसंगीताचं दालन समृद्ध केलं आहे. 40 वर्षांहून अधिक काळ आपल्या लोभस आणि सुमधुर आवाजामुळे स्वतःचं स्वतंत्र वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या, स्पर्धा आणि संघर्षातही आपला गाता गळा कायम ठेवणाऱ्या, वयाच्या 80व्या वर्षी हा गळा गाता आहे. आपल्या सुमधुर स्वरांनी जमाना गाजवणाऱ्या गायिका सुमन कल्याणपूर यांचं एक सुंदर असं भावगीत ऐकूया. राजसी UK घेऊन येते आपल्यासाठी. पुढचं भावगीतही असंच सुंदर आहे, सुधीर मोघे साहेबांचं. तर त्यांच्याबद्दल काही आठवण ऐकूया का? नक्कीच.
प्रसिद्ध कवी गीतकार सुधीर मोघे साहेबांची आठवण सांगणं हा तर एक आनंददायी असा क्षण आहेच, पण आधीचं जे गीत होतं तेही अशोक पत्की यांचं होतं, तेही कार्यक्रमादरम्यान भेटले. अतिशय नवनवीन रचना करणारे असे अशोक पत्की यांचं पहिलं केतकीच्या बनी ऐकलं आणि आता हे एकाच या जन्मी जणू हे सुधीर मोघे साहेबांचं आहे. सुधीर मोघे साहेबांची एक नव्हे दोन नव्हे तब्बल 3 वेळा मुलाखत घ्यायला मिळाली. मोघे साहेबांशी गप्पा म्हणजे काय शब्दांचा अलौकिक भांडार, शब्द त्यांच्यावरती प्रसन्न. ते नेहमी असं म्हणायचे म्हणजे त्यांच्याच एका कवितेमध्ये की शब्दांना नसते सुख, शब्दांना दुःखही नसते, ते वाहतात ओझे जे तुमचे माझे असते. त्यामुळे त्यांची गाणी ही आपल्याच शब्दात गुंफलेली अशी गाणी वाटायची आणि त्यामुळे त्यांच्याशी गप्पा दिलखुलास माणूस. कविता पानोपानी तरी सादर करताना त्यांना बघणं हा एक वेगळा आनंद होता. पूर्ण स्टेजवर एक कवी आपल्या कविता एका पाठोपाठ म्हणतोय आणि रसिकांना गुंतवून ठेवतोय. केवढं परमेश्वराचं हे अलौकिक असं दान आहे नाही का. तर सुधीर मोघे साहेबांना मी म्हटलं की तुम्हाला कविता सुचतात केव्हा, आपला बाळबोध प्रश्न रे म्हणजे पहाटे सुचतात का वगैरे वगैरे असं. ते हसले आणि म्हणाले विनया, कविता लिहिणं, काव्य निर्मिती करणं हा फावल्या वेळात करण्याचा छंद नाहीच आहे. हा सुद्धा एक रियाज आहे. प्रत्येक शब्दाचा जन्म, त्याची वेळ सगळं ठरलेलं असतं. तो शब्द आधी हृदयात आकार घेत असतो. छोटं बाळ कसं आकाराला येतं तसं तो शब्द, ती ओळ अशी आकाराला येत असते आणि मग ते फिल्मी स्टाईल दे, कागद लिहा, बोळे टाका, हे नाही आहे. गीत लेखन ही सुद्धा एक परमेश्वराची कृपा असावी लागते आणि म्हणून त्यांच्या साध्या ओळी सुद्धा छान आपल्याला गाणं वाटून जातात. आषाढ घनांसम खुली दाद रसिकांची आणि अविरत व्हावी बरसात उन्मेषाची, असं त्यांचे साधं बोलणं खूप छान वाटायचं. तर त्या मुलाखती दरम्यान त्यांनी शेवट जो केला होता शंतनू, तो मला खूप आवडला होता. तो शेवट त्यांनी काय केला होता मुलाखतीचा, ते असं म्हणाले होते की प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो, प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो, तरीही वसंत फुलतो. उमले फुले इथे जे ते अखेर वठते, लावण्य रंग रूप सारे झडून जाते. ऋतू कोवळा अखेरी तळत्या उन्हात जळतो, तरीही वसंत फुलतो. तरीही फिरून बीज रुजते पुन्हा नव्याने, तरीही फिरून बीज रुजते पुन्हा नव्याने. तरीही फिरून श्वास रचती सुरेल गाणे, तरीही फिरून अंत उगमाकडेच वळतो, तरीही वसंत फुलतो. असा वसंत, काव्य वसंत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड फुलवत ठेवला, त्यांचं हे सुरेख असं गीत ऐकूया. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. इथे थोडंसं बाबूजींबद्दलही बोललं पाहिजे, कारण बाबूजी म्हणजे सुद्धा आपलं गदिमान इतकंच लाडकं असं दैवत. आणि जेव्हा अशी गीतं बाबूजींकडे आलं असेल हे गीत, तेव्हा मोघे साहेबांना ते म्हणायचे धन्य वाटायचो. बाबूजींना एखादं गीत, एखादा शब्द प्रसंत पडला तरच ते त्या गीताला चाल लावायचे, कारण परफेक्शनिस्ट, सगळं योग्य नीट नेटकं लागायचं. म्हणून मी बाबूजींबद्दल जेव्हा श्रीधरजींबरोबर कार्यक्रम करायचे तेव्हा बाबूजींबद्दल नेहमी असं म्हणायचे की करणाआधी अंतःकरणी, करणाआधी अंतःकरणी थेट जाऊनी पोचते. ते गाणं कुणाचं असतं, ते बाबूजींचं असतं. आणि म्हणून बाबूजी ह्या 3 अक्षरांमध्ये सगळे सप्तस्वर सामावलेले होते. आणि असं म्हणावंसं वाटतं की गाणं गाताना सगळे सूर तालासोबत गात असतील, बरोबर आहे ना, पण भावार्थाला भिडून भावार्थासह गातो कोण, तर त्याचंही उत्तर परत बाबूजीच आहे. त्यामुळे कवीला काय म्हणायचंय हे नेमकं संगीतकाराने जाणून घेऊन ते गीत तयार होणं, हे सगळंच अलौकिक आहे. आशाबाईंनाही मानाचा मुजरा इथे. त्यामुळे ह्या सगळ्या दिग्गजांना भेटायला मिळालं, हे खरंच भाग्य वाटतं. आपण मला वाटतं ते गीताकडे वळूया. अस्मिता घेऊन येते एकाच या जन्मी जणू. जन्मी जणू फिरुनी नवी
माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाजून माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरातून उगवेन मी एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी. आता फ्रान्सहून सुचिता घेऊन येत आहेत वंदना विटणकर यांचं नयन तुझसाठी आणि त्यानंतर शांताबाईंचं एक गाणं नाद अनाहत घेऊन येत आहेत स्वित्झर्लंडहून धरित्री. आता परत शांताबाई. हो आपण उल्लेखही शांताबाई करतो कारण बघ ना, शांता ज शेळके असं म्हटलं की कुणीतरी दूरची व्यक्ती वाटते, हो. पण शांताबाईंचं गीत म्हटलं की त्या आपल्याशा लगेच वाटतात आणि त्या होत्याच तशा की तो डोक्यावरचा पदर, ठसठशीत कुंकू, त्यांचं ते साहित्य क्षेत्रातला वावर आणि शब्दांवरती प्रेम असणं, त्याही खरंच शब्दयोगिनी असं म्हटलं तरी त्यांना हरकत नाही. आणि शांताबाईंची भेट जेव्हा 2-4 वेळा झाली कार्यक्रमांच्या दरम्यान, एकदा असं आम्ही म्हटलं की शांताबाई तुमच्या गाण्यांवरती आम्ही एक रेशीम रेघा म्हणून कार्यक्रम सादर करतो आहोत. तर त्या तितक्याच लढिवाळपणे पटकन म्हणाल्या, खरंच का मी इतकी गाणी लिहिली आहेत की पूर्ण 3 तासाचा कार्यक्रम माझ्या गीतांवर होईल. म्हणजे बघा, इतकं ढिगभर मोठं आकाशा एवढं काम करून सुद्धा ही माणसं किती साधी होती. नाहीतर एखादं गीत, एखादा संग्रह आला की आपण लगेच खूप ज्येष्ठ श्रेष्ठ वगैरे होऊन जातो, पण असं नव्हतं. ही सगळी दिग्गज मंडळी खूप मोठी होती. आणि एकदा एका भेटीमधली आठवण सांगते मी. त्यांच्याकडे डायरी दिली आणि म्हटलं काहीतरी याच्यात लिहून द्या ना मला. तर त्यांनी 4 ओळी अशा दिल्या. ऊन कोवळे गार सावली अजून डहाळे डोले. त्यांचं वय साधारण तेव्हा 65-70च्या दरम्यानचं असावं. त्या वयात ते लिहित आहेत. ऊन कोवळे गार सावली अजून डहाळे डुले, अजून माझी उत्सुक ओंजळ अजून ताजी फुले. म्हणजे इतकं रसरसलेलं जीवन, समरसून जगणं, जगण्यावर आनंद, गाणं, खाणं, गप्पा मारणं सगळ्यात खूप त्यांना गोडी होती. बारीक बारीक गोष्टींचं कौतुक करायच्या. एकदा सूत्रसंचालन करत असताना खुर्ची मागे घेऊन मी ज्या बाजूने सूत्रसंचालन करत होते तिकडून त्या बघायला लागल्या आणि ते बघताना संयोजकांना वाटलं आता शांताबाईंना काय हवंय. तर त्या मी जवळ जाऊन विचारलं त्यांना, म्हटलं काय हवंय का. तशी त्या म्हणाल्या, काही नाही, तुझ्या साडीचा पदर इतका सुंदर आहे. तो जरा बघितला आणि मी अगदी आता असा हात करणार तेवढ्यात म्हणाले की दुसरा निरोप संयोजकांसाठी आहे की टिळक स्मारक मंदिरातला कार्यक्रम संपला की मला बादशाहीतला वडा आणि लोणी पाव लागतो एवढी आठवण करून दे. म्हणजे इतक्या दिलखुलास अशा शांताबाई होत्या. आणि त्यांची ती गीतं खरंच आजही मला रोमांच येत आहेत अंगावरती की अशा व्यक्ती भेटणं हे सुद्धा खूप मोठं सौभाग्य होतं. आपण शांताबाईंचं गीत ऐकूया. हो. आ
दिवाळी झाले रे प्रेम दिवाळी झाले रे नयन तुझसाठी आतुरले नयन तुझसाठी तुझ्या प्रीतीच्या अमृत धारा तुझ्या प्रीतीच्या तुझ्या प्रीतीच्या अमृत धारा मनमोराचा फुले पिसारा मनमोराचा फुले पिसारा भानच हरपून गेले रे भानच हरपून गेले रे भानच हरपून गेले रे नयन तुझसाठी आतुरले नयन तुझसाठी जुळताना ते दोन मनाचे जुळताना ते जुळताना ते दोन मनाचे जुळताना ते निध मपनी धनी सानी नी प म प म ग रे ग नि सा रे म प नि सा जुळताना ते दोन मनांचे बंधलोपले युगायुगाचे बंधलोपले युगायुगाचे मीनच माझी उरले रे मीनच माझी उरले रे मीनच माझी उरले रे नयन तुझसाठी आतुरले नयन तुझसाठी प्रेम दिवाळी झाले रे प्रेम दिवाळी झाले रे प्रेम दिवाळी झाले रे नयन तुझसाठी आतुरले नयन तुझसाठी नयन तुझसाठी नयन तुझसाठी
मंगेशकर कुटुंब हे जगाचं वैभव आणि भारताला जगाच्या पातळीवर एक अलौकिक ओळख करून देणारं कुटुंब. गानसम्राज्ञी भारतरत्न लता दीदी, प्रसिद्ध संगीतकार मीना मंगेशकर खडीकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, विश्वविख्यात पार्श्वगायिका आशा भोसले आणि गायक संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, हीच पंचरत्ने मराठी मनावर अधिराज्य करत आहेत. त्यात प्रयोगशील संगीतकार म्हणून मीना मंगेशकर खडीकर हे नाव ख्यातकीर्त आहेच. त्यांनी संगीतबद्ध केलेली बालगीतं असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सांग सांग भोलानाथ ही बालगीतं बालांइतकीच थोरांनाही प्रिय आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये दीदींबरोबर त्यांनी पार्श्वगायनही केलं. लगेच आठवतं ते मदर इंडियामधलं गीत दुनिया में आए है तो जीना ही पडेगा. दीदींबरोबर मीनाताईंचा आवाज. आता ऐकणार आहोत ते अवीट गोडीचं वि.स. खांडेकरांनी लिहिलेलं, मीनाताईंनी संगीतबद्ध केलेलं, दीदींच्या सुमधुर स्वरातील भावपूर्व गीत. घेऊन येत आहे जर्मनीहून अपूर्वा गज्जाला. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, वेधुनी मज राहसी का दूर दूर आता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. रे सुंदर तव तेरी जगहि रवे धुंदरी, रे सुंदर तव तेरी जगहि रवे धुंदरी, पाते ही न गवताचे शोभवी मम माथा, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. निशिदिनिया नटुनी थटुनी बघनौका जाती दुरुनी, निशिदिनिया नटुनी थटुनी बघनौका जाती दुरुनी, स्पर्शास्तव आतुरवी दुर्लभ तो हाता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. चमचमती लख लखती तव मंदिरी दीपकिती, चमचमती लख लखती तव मंदिरी दीपकिती, झोपडीत अंधारी गाऊ कशी गाथा, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, वेधुनी मज राहसी का दूर दूर आता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. क्रांती सूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार. 28 मे 1883 ते 26 फेब्रुवारी 1966 अशी या क्रांती सूर्याची धगधगती वाटचाल. भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त म्हणून आजही आम्ही त्यांना आदराने नमन करतो. 50 वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा भोगणारे सावरकर काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी कष्टाची कामे तुरुंगात करणारे सावरकर आणि अशाही परिस्थितीत कमला हे दीर्घ काव्य लिहिणारे सावरकर.
भाषाशुद्धी, लिपिशुद्धी या चळवळी राबवणारे सावरकर, हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणणाऱ्या या थोर क्रांतिकारकाला मानाचा मुजरा करून देशभक्तीची, देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवू अशी ग्वाही देऊन सादर करत आहोत देशभक्तीने ओथंबलेलं अजरामर असं गीत. असीम उत्कट देशाभिमान आपल्या काव्यातून त्याचा जागर करणारे सावरकर. तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजळून देऊ दिशा दाही दाही. दीपा, सोनल उत्तरा, प्रशांत रोहिणी आणि प्रफुल्ल नॉर्वेहून सादर करत आहेत जयोस्तुते. आणि मला खात्री आहे प्रत्येक मराठी म्हण हे आपल्या बरोबर हे गीत गुणगुणणारच. नक्कीच. येस. जयोस्तुते जयोस्तुते श्री महान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयता वन्दे यशोयता वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्री महान्मङ्गले शिवास्पदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयता वन्दे यशोयता वन्दे. नीति संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती चांदणी चमचमलखलखशी. वन्दे त्वामहं यशोयता वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्री महान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयता वन्दे यशोयता वन्दे.
यशोयता वन्दे हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते स्वतन्त्रते 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 तुझसाठी मरणते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रते जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मङ्गले शिवास्तवे शुभे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयता वन्दे यशोयता वन्दे 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 मंडळी, आपल्या देशापासून हजारो मैल दूर असलेले आम्ही सारे परदेशी निवासी असलो तरी मन से दिल से आम्ही मायभूमीचेच. आजही इतक्या दूर असलो तरी हर हर महादेव ही गर्जना ऐकली की मन आपोआप खंबीर होतं. आणि बोला पुंडरिक वरदे हरी विठ्ठल म्हटलं की मन विठ्ठलमय होऊन जातो. आम्ही मराठी मंडळी स्वतःला भाग्यवान समजतो आणि याच भावना कविश्रेष्ठ सुरेश भट यांनी मराठी अभिमान गीतात लिहिल्या आणि जणू काही आम्ही आमच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आमच्या पिढीचा लाडका संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं मराठी अभिमान गीताने आता या रंगलेल्या मैफिलीची सांगता करणार आहोत. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद देऊन कोपनहेगन डेन्मार्कवरून मी शंतनू देसाई आणि अमृता देसाई आपली रजा घेतो. ऐकूया मराठी अभिमान गीत. धन्यवाद. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. साहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. मना मनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते
आमुचा उरा उरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी आमुच्या लहान ज्ञात रांगते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी येथल्या फुला फुलात हासते मराठी येथल्या दिशा दिशात दाटते मराठी येथल्या नगा नगात गरजते मराठी मराठी येथल्या दरी दरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या दरी दरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या तरुलतात साजते मराठी येथल्या कळी कळीत लाजते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी लाभले
आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी रंगते मराठी रंगते मराठी स्पंदते मराठी वर्षते मराठी